काय काय त्याने घेतलं आणि डायरेक्ट खिशामध्ये टाकलं. चालत्या गाडीवर खिशात कोंबायला लागला होता. त्यांना प्रॅक्टिस असते. तुम्ही त्याला बघितलं चोराला? पाठूनच बघितलं. चेहरा नाही दिसला. एक होते का दोन जण होते? एक जण होते का दोन जण होता? एकच होता का? आणि तो पण तो जव्हार फाटून तिथून पडाला का इथे आला? तो ह्या साईडला आला. कसं काय तुम्ही म्हणजे तिथून मनोरवरून तुम्ही होते? मनोरला गेलो होतो मिरच्या घ्यायला. काय घ्यायला गेलेले? मिरच्या घ्यायला गेलेली. कुठले तुम्ही ताई? दुर्वेशची. किती तोड्याचं असेल तुमचं मंगळसूत्र? 3.5 तोळ्याचं होतं. आणि मग तो मनोरवरून तुम्ही त्याला बघितलेलं का पाठला? नाही काय नाही. टाकवाच्या पुढे आलो ना एकदा. त्याने खेचला म्हणून मागा वळून बघते. मुलाच्या कांद्याला धरलं तर दोघं पण पडलो असतो आम्ही. बाप रे बाप. त्याला पकडा माझ्या गळ्यातलं चोरलं. कुठे कुठे? इथे झालं का एक्झिट? पुढे तिथे जव्हार फाट्याच्या थोडं पुढे आलो. हा हा हा. अच्छा हा हा हा. तो आला ना इधर? हा 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 हा. मनोर मस्ताननाका हद्दीत दिवसा ढवळ्या एक चोरीची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली. मनोर मस्ताननाका येथे चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान आता तर दिवसा ढवळ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर चोरट्याने हात साफ केलाय. मनोर रस्त्यावर एका दुचाकीवर असलेल्या अज्ञात चोराने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्रावर हात टाकला. त्यानंतर मंगळसूत्र घेऊन या चोरट्याने पळ काढला. अवघ्या काही सेकंदात ही चोरी करण्यात आली. दुर्वेश दळवीपाडा येथील दुचाकीवरून घरी परतणाऱ्या अमृता दळवी या महिलेच्या गळ्यातून 3.5 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र एका अज्ञात चोरट्याने खेचून घेऊन नेल्याची घटना आज घडली. सुदैवानं ही महिला दुचाकीवरून खाली पडली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. महिलेच्या गळ्यातील सोन्याचा 3.5 तोळ्याचा मंगळसूत्र खेचून दुचाकीवरून आलेला चोरटा पसार झाल्याची घटना मनोर मस्ताननाका मार्गावरील राऊत काट्याजवळ घडली. तर याबाबतची माहिती टेन ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा रेहाना पटेल यांना मिळताच त्यांनी या धक्कादायक घटनेची माहिती मनोर पोलिसांना दिली. मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी देखील तातडीने मस्ताननाका येथे उपस्थित होत त्यांनी अमृता दळवी आणि त्यांच्या मुलाची या प्रकरणी विचारपूस केली आणि तपासाला सुरुवात केली आहे. तर मस्ताननाका येथून मिळालेल्या माहितीनुसार अमृता दळवी ह्या आपल्या मुलासोबत त्यांच्या दुचाकीवर मनोर येथे बाजारपेठेत मिरच्या घेण्यासाठी गेल्या होत्या. 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास मिरच्या घेऊन त्या आपल्या मुलासोबत त्यांच्या दुचाकीने घरी परतत असताना मनोर मस्ताननाका मार्गावर मनोर मस्ताननाका रस्त्यावर टाकवाड गावाच्या हद्दीत राऊत काट्याजवळ अचानकच त्यांच्या पाठीमागे दुचाकीवरून एक अज्ञात चोरटा आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील 3.5 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून खिशात टाकून घटनास्थळावरून फरार झाला. तो चोर अमृता दळवी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन मस्ताननाक्याच्या दिशेने पळाला असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेने येथील सुरक्षेचा प्रश्न मात्र निर्माण झालाय. भर दिवसा ही चोरीची घटना घडल्याने ना कोणाचे भय ना कोणती सुरक्षा अशी चिंता या ठिकाणी आता व्यक्त होत आहे. तर पोलिसांनी जर योग्य तपासाची चक्रे फिरवली तर या चोराचा तपास तातडीने लागू शकतो अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये यावेळी सुरू होती. त्यामुळे आता या चोराला पकडण्याचे पोलिसांसमोर मनोर पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. थोड्यासाठी मी त्याला धरलेलं म्हणून एखादीकडून होता मिरच्याना असा समोरून धरलेला पिशवीला. उसने लगता पहले से इन पे नजर रखा होगा शायद. पहले से ही पोलीस काय बोलले का? पोलीस काय नाही बोलले.
तुम्ही तिथून बाईकवरून येत होते का तिथून? बाईकवर येत होतो. हा. अचानक मागून येऊन त्यांनी चेन काढली. अच्छा, पळाले ते. कोणती गाडी होती त्यांच्याकडे? दुचाकी कोणती होती? दुचाकी होती. हा. ब्लॅक कलरचं हेल्मेट घातलेलं आणि ब्लू कलरचं. ब्लॅक कलरचं हेल्मेट घातलं आणि ब्लू कलरचं शर्ट आहे. आणि हाईट होती चांगली. हाईट वगैरे ओळखीचं असं कोण असेल असं काय संशय आहे का तुम्हाला? सांगू नाही शकत. कॉल आया था, कॉल आया था? कॉल आया। हाँ हाँ ये हाँ उनकी सहेली है ना। हाँ हाँ हाँ। कॉल गया नहीं। इनकी सहेली? इनकी सहेली है। अच्छा, आंगनबाड़ी में काम करते तो 112 पे कॉल किया था ऐसा बोल रहे? नहीं, मैंने पुलिस स्टेशन में फोन की। आपने पुलिस स्टेशन मैं में इधर आई और साहब को फोन करी। अच्छा ऐसा ऐसा हुआ है तो लगे चकोदन आए और सीसी कैमरे देखने के लिए। अच्छा अच्छा. बाजारात रोड फुटत नाही, ते एका ठिकाणी घेतलं ना लगेच झालं तिथून.